सर्वांना जय भीम, जय शिवराय. आजही काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दोनच गोष्टीमध्ये पाहतात, ते म्हणजे एक अस्पृश्यांचे नेते आणि दुसरे म्हणजे संविधान निर्माता. पण त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू अजूनही आपल्या लक्षात येत नाहीत. ते तितकेच मोठे अर्थतज्ञ होते. त्यांनी भारताची चलननीती, आर्थिक स्थैर्य आणि बँकिंग दिशा ठरवण्यात खूप मोठी त्यांची भूमिका होती. हे अनेकांना माहीत नाही आहे. सो कदाचित आज आपण त्यांच्या त्या दुर्लक्षित पण प्रभावी पैलूपासून सुरुवात करतोय. बाबासाहेबांनी ब्रिटिशांची चलनव्यवस्था पहिल्यांदा धसकवली होती. ती म्हणजे अशी की रुपया सोन्याशी जोडून ठेवण्याचं धोरण देशाच्या प्रगतीला अडथळा ठरतंय, हे त्यांनी ठामपणे सांगितले होते. त्यांच्या मते चलन हे देशाच्या उत्पादन शक्तीवर ठरलं पाहिजे. हाच विचार पुढे भारताच्या आर्थिक धोरणाचा पाया बनला. महागाईवर त्यांनी कडक भूमिका घेतली. बेफिकिरी नोट छपाईमुळे सामान्य माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं किंवा होतंय हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. म्हणूनच त्यांनी स्थिर रुपया आणि मजबूत बँकिंग प्रणालीवर जोर दिला. द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज मधले त्यांचे विचार आजही अर्थतज्ञ मानतात. तेवढेच ते प्रभावी आहेत आणि RBIची नीव देखील त्याच पुस्तकावर ठेवलेली आहे असं तरी म्हणायला काही अवघड नाही आहे. त्यांच्या मते देशाने फक्त शेतीवर नाही तर उद्योग, तंत्रज्ञान आणि आधुनिक विकासावर लक्ष द्यायला हवं. आर्थिक सत्ता ही काही लोकांच्या हातात न राहता सर्वांसाठी समान संधी मिळणं हेच खरं विकासाचं तत्त्व आहे. हा त्यांच्या जीवनातील एकच पैलू आहे असं समजू न जाता आपण पुढील भागामध्ये आपण बाबासाहेबांच्या